स्वागतम सुस्वागतम। हा सोहळा धन्य झाला। व्यासपीठ व उपस्थित श्रोते यामधील दुवा म्हणजे सूत्रसंचालन मी सौ सोनाली मस्के, मी सौ सुरेखा गमे सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो। स्वागत करतो प्रेम भराने हर्ष भराने, स्वागत करतो प्रेम भराने हर्ष भराने, या हो या गुरुजन हो। तरी सर्व महिला आपण आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो आहोत। तरी सर्वप्रथम आपल्या सर्वांतर्फे वहिनीला हळदी कुंकू देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करते। तर मी मलेरिकर मॅडम यांना विनंती करते की त्यांना वहिनी साहेब यांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करावा। प्लीज वहिनी साहेब, मलेरिकर मॅडम प्लीज। धन्यवाद मॅडम। नंतर मी ज्योती बलवार मॅडम यांना विनंती करते की वहिनीला वाण देऊन त्यांचा सत्कार करावा। वहिनी साहेब पुढे या। वहिनी साहेब थँक्यू मॅडम। यानंतर मी व्यास मॅडम यांना विनंती करते की त्यांनी वहिनीला सौभाग्याचं वाण देऊन त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करते।
प्रमाणे आपण काही सुवासिनींना हळदी कुंकू देऊन कार्यक्रमाची सुरुवात करीत असतो. तरी मी वहिनी साहेब यांना विनंती करते की त्यांनी काही सुवासिनींना हळदी कुंकू देऊन त्यांचा सत्कार करावा. सौ मनोरीकर मॅडम. सौ मनोरीकर मॅडम यांनी वहिनींनी हळदी कुंकू देऊन त्यांना वाण द्यावे ही विनंती. यानंतर कवडे मॅडम यांना मी विनंती आमंत्रित करते की त्यांनी हळदी कुंकू घ्यावी. यानंतर मी जोंधळे मॅडम यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी हळदी कुंकू घ्यावे. यानंतर कुंकलोड मॅडम यांनी हळदी कुंकू घ्यावे. सो रजनी व्यास मॅडम यांना हळदी कुंकू देऊन. रजनी व्यास मॅडम. ज्योती पलवार मॅडमना विनंती करते की त्यांनी हळदी कुंकू घ्यावे. हळदी कुंकू वाण घ्यावे. पलवार मॅडम. सॉरी अलका जगदाळे मॅडमना विनंती करते की त्यांनी हळदी कुंकू घ्यावे. करते की त्यांनी हळदी कुंकू घ्यावे. धन्यवाद मॅडम. येत होते जात होते
खिडकीतून पाहत होते. खिडकी लागली कानाला, खिडकीला 3 तारा, अडकवले घुंगर बारा. पान खाते करा करा, घाम येतो भराभरा. तिकडून आला व्यापाऱ्याने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते गंगेचे, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात ठेवला पलंग, पलंगावर ठेवली गादीवर ठेवली उशीवर ठेवली कपशी. त्यात होता चहा दिला पाहुण्यांना. भिंतीवर होते घड्याळात वाजला 1. संजय रावांचं नाव घेते मी खोळे पाटलांची लेक. हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे, पण त्यानिमित्तानं मी जरा हटके मारवाडी बना म्हणणार आहे. मारवाडी लोकांच्या ते लग्नात गाणं म्हटलं जातं, तर त्याच्यात अशी थीम असते, जो नवरा मुलगा असतो त्याला बना म्हणतात आणि मुलगी जी नवरी वधू असते तिला बणी म्हणतात. तर माझ्यासाठी एखादी शिकलेली मुलगी राजस्थानमध्ये गेली आहे आणि मग तिची काय हाल होते ते मी तुम्हाला मारवाडी गाण्यात सांगणार आहे. जरा नियर बाय टू हिंदी, त्याच्यामुळे समजायला फारसं काही अवघड नाहीये, समजून जायलाच मला वाटतं. आणि सुवर्णतेंनी तर बरेच प्रोग्राम अटेंड केले असतील आमच्या लोकांचे, त्याच्यावर त्यांना हे माहीत असेल की लग्नाच्या आधी 2-4 दिवस आधी, जवळजवळ 8 दिवस आधीच गाणी चालू होतात. तर आज मला असं वाटलं की आपण म्हणावं हळदी कुंकाच्या निमित्तानं. चालेल ना? ओके. तर इंग्रजी शिकलेली ग्रॅज्युएट अशी किंवा डॉक्टर मुलगी म्हणा तुम्ही, की राजस्थानमध्ये गेली आहे आणि ती नवऱ्याला जी कथा कशी सांगते आहे, ते सगळेजण कसं मला त्रास देत आहेत ते मी तुम्हाला सांगते. बनाजी मैं तो लिखी पढ़ी अंग्रेजी, मारी कदर न राखी जी. माझं नाव भावना दीपक कडू. मी एक छोटंसं नाव घेते. आतलं घर मधलं घर, मधल्या घरात पलंग, पलंगावर उशीवर बशीत ठेवला पेड्याचा पुडा, बसायला पाठवला घोडा, घोड्याची जात जरा हलकी, बसायला पाठवली पालखीला आलं कोण, मग दाखवली हत्तीची सोंड, हत्तीची जरी सुपायोडे कान, मग दाखवली उंटाची मान, उंटाच्या मानेवर ठेवल्या हळदी कुंकाच्या पुड्या, मग दाखवला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. दिसते गुलाबाची कळी, संजय रावांचं नाव घेते मका संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळी. हॅलो, मी शीतल पोपट टांगे, माझं काम मायक्रो डिपार्टमेंट. मी आधी नाव किती विसरून जाईल. कण्व ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचं माहेर, पोपटरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. देवराज सेव्यमान पावना पंकजं व्यालयज्ञ सूत्रमीन्दुशेखरं कृपाकरं. कौशल्यादर्श रथकी नंदन राम ललाट
होता मी लग्नाच्या आधी पिक्चरचा डायलॉग आहे तर लग्न नाही केलं का ग? कोणता ग? ते मी करतो ते तो नाही का तो एक चुटकी सिंदूर एक चुटकी सिंदूर की कीमत तू क्या जानो रमेश बाबू ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर देखिए ख्वाब हुआ कौन सा ताज देना मला तर वैताग आलं बाई. जाऊ दे ग बाई, एवढं काय विचार करायचा, बस. नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई. सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी कुठून जुळल्या कुणानं कळल्या अशा या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते एकमेकांना शोधित होते नाते तसे जुनेच होते निमित्त झाले हळदी कुंकू कार्यक्रमाचे. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाच्या संयोजकांना धन्यवाद देते. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या हळदी कुंकू समारंभाच्या प्रमुख आयोजक माननीय सौ सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील विश्वस्त प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी व प्रवरा अभिमत विद्यापीठातील सर्व महिलांच्या वतीने त्यांचे आभार मानते. माननीय सौ सुवर्णाताई विखे पाटील मागील 5 वर्षापासून त्यांच्या सर्व व्यस्त कामातून वेळ काढून हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्व महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार मानते. असेच निरंतर प्रेम अशीच साथ आणि असा तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळू द्या. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सौ कवडे मॅडम सुवर्णा जोंधळे मॅडम सौ ज्योती भालवार मॅडम सौ रजनी व्यास मॅडम सौ गीता कुमार मॅडम सौ अलका जगदाळे मॅडम आणि मनेरीकर मॅडम यांचे मी आपणा सर्वांच्या वतीने आभार मानते. हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेऊन सहकार्य केले त्या सर्वांचेही खूप आभार. आणि या कार्यक्रमाला खरी रंगत आणणाऱ्या आणि खूप परिश्रम करून विविध कलाकृती सादर करणाऱ्या सर्व महिलांचे सर्वांच्या वतीने खूप खूप आभार. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक आणि सॅनिटरी सर्व्हिस डिपार्टमेंट यांचे देखील मी मनापासून आभार मानते. धन्यवाद.